नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, की WRDचा एक निकाल म्हणजे रिझल्ट आपल्याला फायनल मेरिट लिस्ट आलेली होती. पण त्याच्यामध्ये काय आपल्याला आता निवड सूची म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत येईल, या संदर्भात विद्यार्थ्याचे रेग्युलरली मला मेसेज येत आहेत. इव्हन टेलिग्रामवरती असो की यूट्यूबच्या पण कमेंट बॉक्समध्ये गेलो, की मला ते बघायला मिळतात तुमचे मेसेज. तर त्या संदर्भात एक मी व्हिडिओ बनवत आहे, की DB लिस्ट तुमची कधीपर्यंत लागू शकते. ओके. तर या संदर्भात मी तुम्हाला एक कॉल रेकॉर्डिंग पण ऐकवणार आहे. आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कॉल केलेला होता डिपार्टमेंटला आणि त्यांच्याकडून काय उत्तर मिळाले त्याची पण तुम्हाला इथे ती रेकॉर्डिंग मी लाईव्ह ऐकवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण इथे क्लिअर होऊन जाईल. ओके. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होऊ शकते या वीकमध्ये जसे चान्सेस आहेत. तर कारण याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं मी, की 2 ते 3 दिवसाआधीचा व्हिडिओ आहे. तुम्ही इथे व्हिडिओ बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन. तर त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की नेक्स्ट वीक तुम्हाला मंडे टू ट्यूसडे दरम्यान लिस्ट बघायला मिळू शकते. पण आता आज आहे ट्यूसडे. तर आता बघूया आपण याच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस बघायला मिळतात. कारण बघा याच्यामागचं कारण असं आहे, की म्हणजे आता लागण्याचे निकाल लागण्याचे फायनल निकाल लागण्याचे खूप जास्त चान्सेस हे याच्यामुळे आहेत, की आपल्याला थोडंसं इथे टाईम मिळालेला आहे का. तर आता जी आचारसंहिता लागणार होती ती 12 ते 15 या दरम्यान लागणार होती. पण आता काय झालेलं आहे, जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी जे आपले अरुण गोयल साहेब आहेत त्यांनी राजीनामा दिल्यामुळे काय झालं इथे थोडीशी आता जी आचारसंहिता आहे ती एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार 18 मार्च नंतर इथे आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण एक याला थोडंसं पॉझिटिव्हली घ्यायचं आहे, की जो फायनल निकाल लागणार होता DBसाठी, जी तुमची निवड सूची लागणार आहे तिथे तुम्हाला थोडंसं टाईम मिळून जाईल. ओके. आता म्हणजे डिपार्टमेंटला पण त्यांचे काम करण्यासाठी इथे थोडासा वेळ मिळून जाईल आणि मोस्ट प्रॉबॅबली या वीकमध्ये तुमची मेरिट लिस्ट पण येणार आहे. ओके. फायनल मेरिट लिस्ट म्हणण्यापेक्षा एक निवड सूची जे म्हणतो आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर तुमचा कोणता फॉर्म होता मित्रांनो आणि म्हणजे मार्क्स किती किंवा कोणत्या विभागातून भरला होता तुम्ही, ते तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. याच्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये पण बराचसा इश्यू झालेला होता. तुमचे आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स आहेत ते तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा. आता आपल्याला जो तुमचा महत्त्वाचा पॉईंट आहे, की ती जी कॉल रेकॉर्डिंग आहे, तर मी ते तुम्हाला या व्हिडिओ. हॅलो, नाईक सर बोलताय? हो सर, WIDचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल? वय का 7-8 दिवसात लागेल. आचारसंहितेच्या आधी म्हणजे लागेल का? आता कधी डिक्लेअर होईल माहिती नाही ना आचारसंहिता. 18 नंतर बोललेत ना, पण आचारसंहिता डिक्लेअर होईल असं. त्याच्या आधी होऊन जाईल. अच्छा. आणि DBचं सर म्हणजे नंतरच होईल का ते पण? हो नंतर. ओके, चालेल. थँक्यू. सर, WIDचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल? तर बघा मित्रांनो, तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये जे नाईक सर आहेत ते पण सांगतायत, की येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये म्हणजेच आचारसंहितेच्या आधी तुम्हाला तुमची निवड सूची बघायला मिळेल. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, की या वीकमध्ये होईल म्हणून, पण ते ॲक्च्युली बोलताना थोडी चुकी झाली माझ्याकडून. निकाल तुम्हाला या आता 18 तारखेपर्यंत बघायला मिळेल. तर आय डोंट थिंक याच्यामध्ये तुम्हाला तुमची म्हणजे या वीकमध्ये लगेच हार्ड अँड फास्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही. फक्त तुमच्याजवळ एक माइलस्टोन असेल, की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. फक्त तुम्हाला आता DBसाठी म्हणजे तुम्ही जर क्वालिफाय झाले त्याच्यानंतर जी वेटिंग लिस्ट वगैरे लागेल आणि इतर बाबी होतील, तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याजवळ म्हणजे एक हे असेल की काय म्हणतो आपण, तुमच्याजवळ एक जॉब असेल आणि तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला DBसाठी जायचं आहे. पण ते DB आचारसंहितेमध्ये तर शक्य होणार नाही. एकदा आचारसंहिता संपली की मग 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं जे काही DB आहे ते इथे होणार आणि नियुक्त्या मिळणार आहेत. तर या संपूर्ण गोष्टी होत्या. याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामध्ये जर काही पॉईंट जर सुटले असतील मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.